नमस्कार मित्रांनो, भव्य दिव्य असं आश्रमाता केसरी मैदान पार पडलं. या मैदानात फायनल गुलालाचा मानकरी ठरलेला ओम 50. चला या बैलाची संपूर्ण माहिती घेऊया. आपल्या समोर बैलाचे मालक. प्रथम तुमचा परिचय करून द्या भाऊ. भीमाशेठ बालेराव, खेडगाव तालुका अंबड, जिल्हा जालना. जालन्याचा आहे बैल. हो. साधारण किती महिन्यापासून पोहतो दादा हा बैल? 7 महिने घेऊनच झाले आपण आल्यापासून, म्हणजे बैल गुलाला तशी. जाईल त्या मैदानात फायनलला बैल. हो, एखाद्या बैलानं मैदान मार बी खातोय म्हणा, पण असं थोडीशी. पण बैलानं आपल्याला 8-9 गुलाल करून दिले. सध्या 8-9 गुलाल जाईल केले. बैलात करंट खूप आहे. बैल झालं हेच आहे थोडसा. आपले सगळे सहकार्य मित्रांना बैल 2 मैदानापासून गुलालात नव्हता. सगळे झटले, शुभम भाऊ, बाली भाऊ, कौतिक अण्णा, हे सगळे मित्र झटले. आज ते म्हणे आज गुलाल करूनच देतो म्हणतो मला. 100% मित्राची साथ भेटली आणि गुलाल झाला आपला. भाऊ, नियोजन कोणी केलं या बैलाचं? बाली भाऊ ना. बाली भाऊनं नियोजन केलं आणि आज गाडी फायनलला राहिली. हो, 100% बाली भाऊचाच उपकार आज आपल्यावर. शुभम भाऊनं बी खूप सहकार्य केलं आपल्याला. मित्रांनो आज सहकार्य केल्यामुळे आपली गाडी आज गुलालात गेली. मित्रांनो, बैल पळत आहेत त्याहून अधिक महत्वाचा असतो ड्रायव्हर. भाऊ, आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो? ड्रायव्हरला काय झालं, मागच्या वेळेस आपण गजित धुळकर बसला तर गाडीनं नॉर्मल मध्ये मार खाल्ला. मग मी काय केलं, गंगापूरहून गौतम ड्रायव्हर बोलून घेतला स्पेशल आपल्या एकच गाडीसाठी. पेशलाची गाडी हाणण्यासाठी. हो, एकच मैदानासाठी तिला गौतमला बोलून घेतलं. मला गौतम तुझ्याशिवाय मला गुलाल भेटत नाही, आणि गौतमला गुलाल करून दिला आपला आज. बघा मित्रांनो, या बैलासाठी गंगापूर तालुक्याचे मुलुक मैदानी तर गौतम ड्रायव्हर आले होते आणि त्यांनी गाडी फायनलला पात्र केली. हो, 100% चांगली सहकार्य केलं आणि सगळ्या मित्रांना सहकार्य केलं म्हणून गाडी फायनलला झाली. बैल बी पळाला आपला. या बैलाची सुट्टी कोणी केली होय? बाली भाऊनच केली. बघा मित्रांनो, नियोजन सुद्धा बाली भाऊने केलं आणि सुट्टी त्यांनी केली आणि बैल फायनलला पात्र ठरवला. याच्या काळात कोण पळाले भाऊ? तुफान म्हणून दाखलगावचं एक वासरू आहे संकलित. तो जर्सी वासरू पळाला. लोक म्हणते जर्सी पळत नाही. हा जर्सी वासरानं दाखल सिद्ध करून दाखवलं की आम्ही बी पोलतोय. दोन फेरे 1.5 छकड्याना अंतर सुट्टा आला. गट 3 छकड्यानं काढला, शिमी 1-1.5 छकड्यानं काढली आणि फायनलला आमची गाडी सुटून बाहेर पळली नाही. आम्ही आज काय बोलून फायदा नाही, बैलानं करून दाखवलं असतं, पण आपल्या नशिबान साथ दिली नाही, गाडी सुटून बाहेर पळली आमची. बाले भाऊ, तुमच्या बैलावर संभाजीनगरचं खूप प्रेम आहे. आतोनात पब्लिक तुमच्या बैलाची गाडी अडवायला आली होती. 100% भाऊ, मी जालना जिल्ह्याचा आहे, पण माझा सगळा संपर्क संभाजीनगरचे मित्र आहे आपल्याकडे. बैल सोडच्यापासून तर हाकलण्यापासून तर धरण्यापासून सगळे मित्र आपले संभाजीनगरचे. जसं पेरगाव मैदानात मथुरची गाडी सुटली होती आणि कित्येक प्रेक्षक त्याला धरायला उभं राहिले होते, तसं आज ओम 50 ची गाडी सुटली आणि हो, 100 मुलांना गाडी अडवली. कार्तिकनं तर अक्षरशः पळला तो छकडी खाली गेला, पण गाडी धरली त्यांना. आपलं म्हणजे आज असं सिद्ध करून दाखवलं हो आपले मित्र आहे, आणि कमीत कमी 100 जणांना गाडीला अडवली आज. अडवले आणि तिथनं आज 4 फेरे बैल पळाला. हो, 4 फेरे तर 100% पळाला. आणि विशेष म्हणजे मित्रांना अशी साथ दिली का मी नसताना गाडी पुन्हा खाली घेऊन आली. मग त्याचे मानव तितके मोलाचे सहकार्य भेटले मला आज. बैल कुठला आहे नक्की? हा बैल आपला एक मित्राने घाटात विकला होता, पण तो घाटाचा त्याचा काहीतरी वाद झाला. त्या मालकाचा मालक पैसे दिला नाही म्हणला. मग त्याचे काहीतरी पैसे होते मालकाचे बैलावाल्याकडे. त्या बैलावाला मला रात्री 2 वाजता फोन केला. म्हणे भाऊ, आम्ही इथं गुतलोय आणि पैशाची अत्यंत गरज आहे. मी 2 वाजता घरून निघलो आणि सकाळच्या 10 ते 11 वाजता पुण्याला जाऊन त्या मालकाचा वाद मिटवला, पैसे दिले आणि बैल माझ्या घरी घेऊन आला. बैल आणल्यानंतर 3ऱ्याच मैदानात बैलांना आपला 4था नंबर करून दिला. आणि तिथनं पुढे फायनललाच आहे. हो, तिथला पुढं फायनल. भाऊ, कितीला घेतलेला बैल? बैल लय कमी किमतीचा आहे भाऊ. लय कमी किमतीचे म्हणजे आपल्याला गिफ्टच दिलं मित्रांना, असं समजून चालत. तुम्हाला गिफ्ट दिलं आणि ते जाईल त्या मैदानात फायनलला पाहता. हो, 100%. कोणत्याही गटात गाडी पळाली तरी गट पास करतोच, एवढं सिद्ध आहे त्याच्यात. काय कोणत्याही गटात मी गाडी झुकतो, एकच पावती टाकतो आणि 100% गाडी गट पास करतोच बैल. भाऊ, बैलाला खायला काय देता तुम्ही? बैल म्हणजे खरंच लोक मध्ये 10 लिटर दूध पितो, 5 लिटर दूध पितो. आपल्या बैल माझ्या हातात आहे. बैलाला एक चिट्टाही देत नाही. बैल फक्त खिल्लार खाद्यावर बैल पोहतोय. खिलार खाद्यावर? हो, 100% खिल्लार. खिल्लार खाद्याचा रिझल्ट येतो का भाऊ? 100% खिल्लार खाद्यावर बैल आपला पोहतोय. त्याच्यामुळे आपण सांगू शकतो बैल पोहतो म्हणून. बरं, चालेल. मुलाखत दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. ते केलं वेळ काढून आमच्यासाठी 10 ते 15 मिनिटं घातले बाबा. धन्यवाद भाऊ तुमचे बी. तुमच्यामुळे आज आम्ही बी उजेडात येतोय. असेच तुम्ही आम्ही आमचे बी केलं तसं गरिबाची बी बैल उजेडात आणा. हे आमचे बी तुम्हाला हे का तुम्हाला फॅन फॉलोअर वाढा बाबा. तुम्ही गरिबासाठी मरमर करताय. आज तुम्ही बी समजा आज काम धंदा सोडून तुम्ही आज बैलवाल्याची मुलाखत घेते, याचं काही तुम्हाला फळ भेटलंच पाहिजे.
हे आमच्या मी तुम्हाला एक शुभेच्छा बाबा, तुमचं जास्तीत जास्त फॅन फॉलोअर वाढव, ही आमची एक अपेक्षा आहे माझ्याकडून एक बैलगाडा मालक म्हणून. धन्यवाद दादा, तुमच्या 49ला आमच्या टीम कडनं शुभेच्छा. पुढील कायम गुलाला तुमचा बैल राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. हो.